तर बघा अशी ही दाणेदार मलईदार कुल्फी जी आहे, तर ते अगदी कमी साहित्यामध्ये घरी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. आणि आता उन्हाळा खूप वाढलेला आहे, तर आता अशी कुल्फी, आईस्क्रीम खायची खूप इच्छा होते. लहान-मोठ्यांची सुद्धा इच्छा होते. तर आता घरी ही कुल्फी कशाप्रकारे बनवायची? अगदी चिमूटभर आपलं साहित्य जे आहे, त्यात ही कुल्फी आपण घरी बनवू शकतो. तर आता बघा ही जी मलईदार कुल्फी आहे, तर अतिशय रवाळ आणि एकदम सुंदर टेस्टी अशी ही कुल्फी आहे. तर बघा किती छान तिचे कटिंगसुद्धा मी करते आहे. तर एकदम मऊ आणि अशी रवाळ आपली कुल्फी इथे तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी ही कुल्फी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. तर बघा आता ही व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या घरामध्ये काजू असतात, मखाना असतात, दूध असतं. तर त्यामुळे ही जी कुल्फी आहे तर तुम्ही लगेच तयार करायला घेऊ शकतात. तर चला मग आता बघू आपली ही कुल्फी मी कशाप्रकारे तयार केली आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 कप कच्चं दूध. बघा आता हे तापवलेलं दूध नाही आहे. तुमच्याकडे जर तापवलेलं असेल तर त्यात तुम्ही मलई टाका, दुधावरची साय टाका. त्याने सुद्धा ही कुल्फी जी आहे तर खूप छान तयार होते. तर बघा आता हे जे दूध आहे तर हे दूध आपल्याला उकळायचं आहे. अतिशय मंद गॅसवरती आपल्याला हे दूध उकळायचं आहे आणि हे सतत हलवायचं म्हणजे खाली लागणार नाही. तर बघा आता ही जी कुल्फी आहे तर ही बाजारामध्ये जी मिळते तर त्यापेक्षा छान अतिशय टेस्टी आपण जे घरी बनवतो त्याची चव एकदम छान लागते. आणि बाहेर अशी रवाळ कुल्फी तर मिळतच नाही. आपण घरी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये अशी कुल्फी तयार केली तर रवाळ आणि दाणेदार कुल्फी आपल्याला खायला मिळते. तर बघा आता हे दूध जे आहे तर हे दूध आता उकळायला लागलेलं आहे. आणि आता या दुधामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त प्लेन दूध जे आहे ते आपल्याला उकळायचं आहे. तर बघा आता हे जे दूध आहे तर हे माझं फुल फॅट क्रीमचं दूध आहे. एकदम घट्ट असं म्हशीचं दूध मी इथे आणलेलं आहे. तर शक्यतोवर म्हशीच्या दुधाचा इथे वापर करा. आणि बघा आता किती छान असा घट्टपणा त्याला यायला लागलेला आहे. आणि हे असं उकळायला लागलेलं आहे म्हणून ते घट्ट झालेलं आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 1/4 कप साखर. तर बघा आता साखर टाकल्यानंतर आपलं हे दूध जे आहे ते हे पातळ होतं. तर बघा आता आपलं हे दूध इथे उकळायला लागलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन बटन आहे तर ते क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकते तर ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा आता बरंच दूध आपलं इथे आटलेलं आहे आणि घट्टपणासुद्धा आपल्या दुधाला आलेला आहे. तर आता इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे 5 ते 6 काजू. आणि यात टाकायचं आहे आपल्याला मखाने. तर बघा आता हे तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. तुम्ही दूध किती प्रमाणात घेता त्याप्रमाणे तुम्ही हे मखाने आणि काजू इथे घेऊ शकता. आणि हे जे गरम दूध आहे तर हे गरम दूध आपल्याला यात इथे टाकायचं आहे. तर बघा आता हे छान इथे गरम दूध टाकल्यामुळे आपलं हे जे काजू आणि मखाना आहे तर हे छान असे मिक्स होतात आणि नरम होतात त्यामुळे. तर आता हे थोडं गार झाल्यानंतर आपल्याला ह्या मिक्सर जारमध्ये हे थोडं जाड बारीक काढायचं आहे. तर बघा हे थोडंसं रवाळ आपण जर मिक्सरमध्ये फिरवलं तर आपली ही जी कुल्फी आहे ती सुद्धा अशी दाणेदार तयार होते. तर बघा असं जाड बारीक मी हे ठेवलेलं आहे. आणि आता आपण जो दूध आटवलेलं होतं तर त्या दुधामध्ये आपल्याला ही जी मखाने आणि काजू हे जे आपण मिक्सरमध्ये काढून घेतले आहे तर ते यात आपल्याला टाकायचे आहे. आणि आता परत आपल्याला छान असं इथे हे एकजीव करायचं आहे. तर आता इथे आपल्याला गॅस हा चालू करायचा आहे. आधी आपण गॅस बंद केलेला होता तर आता हा गॅस इथे चालू केलेला आहे मी. आणि बघा आता छान असा घट्टपणा आपल्या दुधाला येणार आहे. आणि बघा 1 कप दुधामध्ये आपल्या इथे हे छान अशा कुल्फ्या तयार होणार आहे. बघा किती घट्टपणा आलेला आहे. आणि काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त मखाना आणि काजू इथे मी घेतलेले आहे. तर त्यामुळे आपलं दूध जे आहे एकदम घट्ट झालेलं आहे. आणि गार झाल्यानंतर यापेक्षाही घट्ट आपलं दूध इथे तयार होतं. तर बघा आता या दुधापासून तुम्ही मटका कुल्फी तयार करू शकतात, आईस्क्रीम बनवू शकतात. आणि जर तुम्हाला बासुंदी म्हणून हे दूध वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. बासुंदी पण खूप छान लागेल या दुधाची. तर बघा आता हे जे मिठाईचे दुकान असतात त्यामध्ये आपल्याला जी बासुंदी मिळते तर हे पूर्ण दूध उकळून ती आपल्याला बासुंदी देत नाही. तर त्यामध्ये हे असं काहीतरी ते ॲड करतात आणि मग आपल्याला ती बासुंदी तयार झालेली आपल्याला ती विकत देतात. तर त्यामुळे आपण जर घरी पण अशी बासुंदी बनवली तर अतिशय उत्कृष्ट आपली बासुंदी इथे तयार होणार आहे. तर आता इथे हे जी कढई आहे तर ही कढई मी खाली उतरवली आहे आणि बघा अतिशय घट्ट दूध आपलं इथे झालेलं आहे. तर आता पुन्हा आपल्याला या मिक्सर जारमध्ये हे टाकायचं आहे आणि एक वेळा हे मिक्सरमधनं फिरवायचं आहे. म्हणजे काही अजून जाड बारीक जे आपले असे कण राहिले असतील तर ते थोडेसे बारीक होतात. एकदम बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही. बघा आता आता हे इथे छान मी असं वाटून घेतलेलं आहे आणि थोडे असे कण इथे राहिलेले आहे.
तर हे मी मुद्दाम ठेवलेले आहे, कारण आपण जेव्हा कुल्फी खातो तेव्हा ते खूप छान लागतात, आपल्या तोंडामध्ये येतात तेव्हा. तर बघा किती घट्ट पण आपल्या दुधाला आलेलं आहे. तर या प्रकारे जर तुमचं हे दूध तयार झालं, तर तुमच्या कुल्फ्या अतिशय सुंदर तयार होणार आहे. तर आता इथे माझ्याकडे आहे हा ट्रे. आता हा फ्रीजबरोबरच मला आलेला होता. तर आता इथे घेतलेलं आहे मी कुल्फीचे मोड. तुमच्याकडे जर असे मोड नसतील, तर तुमच्याकडे जे आपले चहा पिण्याचे जे ग्लास असतात, तर त्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही ह्या कुल्फी इथे सेट करू शकता. तर आता एक एक कुल्फीच्या कोनमध्ये आपल्याला हे जे दुधाचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे, तर हे टाकायचं आहे. तर बघा आता आपण 1 कप दूध घेतलेलं आहे. तर त्या 1 कप दुधापासून आपल्याला 6 कुल्फ्या इथे आपल्या तयार होणार आहे. तर तुम्हाला जर हे पूर्ण भरायचं असेल, तर तुमच्या 5च कुल्फ्या तयार होतील. इथे मी कमी भरलेलं आहे, म्हणून माझ्या इथे 6 कुल्फी तयार झालेली आहे. तर आता हे जे कोन आहे, तर हे पॅक केल्यानंतर आपल्याला 12 ते 15 ताससाठी आपल्याला इथे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. तर ते छान असे सेट झाल्यानंतर आपण बघणार आहोत आपल्या कुल्फ्या कशाप्रकारे तयार झाल्या ते. तर बघा आता 15 तास झालेले आहे आणि बघा आता आपल्या ह्या कुल्फ्या ज्या आहे, तर ह्या छान तयार झालेल्या आहे. तर बघा आता असं हातामध्ये गोल-गोल फिरवल्यानंतर आपल्या ह्याच्या कुल्फीला उष्णता मिळते आणि त्यामुळे आपल्या ह्याच्या कुल्फ्या आहे, तर त्या त्या मोल्डमधनं अशा बाहेर येतात. तर बघा आता ही जी कुल्फी आहे, हे मी तुम्हाला काढून दाखवते. तर अतिशय सुंदर आपली कुल्फी इथे सेट झालेली आहे. बघा, किती छान आपली कुल्फी सेट झालेली आहे. आणि आता इथे हे जे काडी आहे कुल्फीची, तर हे काडी टाकून आपल्याला इथे हे कुल्फी काढायची आहे. तर बघा मंडळी, अतिशय इझी अशा ही कुल्फीची रेसिपी आहे, तर तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा. बघा किती रवाळ आपली कुल्फी इथे तयार झालेली आहे. अगदी घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण ही कुल्फी इथे तयार केलेली आहे. तर आता इथे घेतलेले हे मी आईस क्यूब आणि त्यावरती आपल्याला ह्या कुल्फी इथे एक-एक ठेवायच्या आहे. तर बघा आता हे कुल्फी काढताना अजिबात घाई करायची नाही आणि मी आता हातावरती त्याला असा रोल तयार करते. तुम्हाला जर तसं करायचं नसेल, तुम्ही पाण्यामध्ये 1 मिनिट फक्त ठेवा आणि त्या पाण्यात ठेवल्यानंतर सुद्धा आपल्या ह्याच्या कुल्फ्या आहे, तर ह्या छान अशा बाहेर येतात. तर बघा आता इथे मी ह्या कुल्फ्या ठेवलेल्या आहेत. तर ह्या 3 कुल्फ्या राहिलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की मी 6 कुल्फ्या तयार केलेल्या होत्या आणि ह्या 3 तुम्ही दाखवत आहे. तर काय झालं, मी कुल्फी काढत असताना माझ्याकडे पाहुणे आले. तर त्या पाहुण्यांना मला काही सरबत वगैरे काही न देण्यापेक्षा मी हे कुल्फी काढत होते, तर त्यांना मी ह्या कुल्फी खायला दिलेल्या होत्या आणि माझ्याकडे ह्या 3 कुल्फी शिल्लक राहिल्या होत्या. म्हणून ह्या 3 कुल्फी मी तुम्हाला इथे दाखवते आहे. तर बघा आता किती रवाळ आपली कुल्फी तयार झालेली आहे आणि एकदम सुंदर अशी मलईदार कुल्फी. बघा किती छान त्याची मलई अशी बाहेर येते आहे. तर ते जे पाहुणे आहे त्यांनी हे कुल्फी खाल्ल्यानंतर त्यांना इतकी आवडली ती कुल्फी, त्यांनी माझ्याकडून रेसिपी लिहून घेतली आणि ते म्हटले आम्ही घरी नक्की ही कुल्फी तयार करू. तर बघा किती छान असे कटसुद्धा ह्या कुल्फीचा होतो आहे. आणि मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत राहू. तर आता चला मग, आता हे उन्हाळ्याचे दिवस आलेले आहे, तर मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा.